Good morning, guys. Welcome to our fifth vlog. आज आपल्याला ऑर्डर आहे वेडिंग. आजची तारीख आहे 23 नोव्हेंबर 2025. ऑर्डर आहे शिक्रापूरला. सकाळचे वाजले आहे 4:30. सेटअप वगैरे सगळं रेडी आहे. थोडं फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो. आपल्याला निघायचे डॉट 5:30 वाजता. 1 तास आहे. आवरतो, भेटूच आपण पुढे. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. गाईज नमस्कार. 5:30 ला निघायचं होतं. 6 वाजलेत. 6-10 मिनिटं गाड्या पुढे. येस दिसते ना मॅम? हा दिसते. तर थंडी कमी आहे आज आणि प्रवासाला मजा यामुळे येणार आहे की अर्ली मॉर्निंग निघलोय. ना ट्रॅफिक लागणार आहे, ना जास्त पोल्युशन लागणार आहे आणि ना जास्त रश होणार आहे. एकदम सावकाश व्यवस्थित जाऊ. इथून आपला प्रवास 1.25 तासाचा आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. लवकर पोहोचू आपण. आपल्याला तिथं रीच करायचंय 8 वाजता. येस तर एक 15-20 मिनिटं आपण अर्लीच आहे. अजून पण थोडं पुढे कुठेतरी नाश्त्याला वगैरे बघू आपण स्पॉट. तिथे थांबू. आय विश ग्रूम आणि जी नवरी आहे ती फक्त वेळेवरती यावी बस. बाकी काही लग्न संध्याकाळचं 6 वाजता आहे. 5:56 काहीतरी मिनिटाला आहे. तरी पण सकाळी जावं लागतं. कारण कसं आहे, आपल्यासाठी नॉर्मल आहे पण त्यांच्यासाठी लाईफ मध्ये एकदा होणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला पळ नाही. येस आपण कॅप्चर करतोय. खूप लकी आपण. त्यामुळे आपल्याला पळ नाही. आता हे आपलं पण ड्रीम होतं, म्हणजे आपलं म्हणजे आमचं, की एवढं सकाळी निघणं, ऑर्डर करणं, मजा करणं, या ज्या गोष्टी आहे त्या एका लाईफच्या स्टेजला आम्ही हे करत होतो, मागत होतो आणि ते आज पूर्ण होते आणि ते दाखवता येते तुम्हाला. ही जी मजा आहे ती थोडीशी वेगळी आहे, किंवा हा जो अनुभव आहे तो थोडा वेगळा आहे. नाही खूप वेळा कॅमेरा हातात घेतला पण कधी असं धाडसच झालं नाही शूट करायचं. रिअल फॅक्ट आहे. बिकॉज ऑफ जगाचा विचार केला बस. आता फक्त लाईफ एन्जॉय करायची. दॅट्स इट. चलो चालेल, भेटू पुढे. जसं जसं जमेल तसं जसं कॅप्चर करू. आणि 100% जे रिअल शूटचं जे रिअल टाइम स्ट्रगल आहे, बॅक साईड जे बॅक साईडला जे चालतं ते सगळं दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्लस एन्जॉयमेंटचा प्रयत्न आहे. मजा येईलच. गाय धुक सकाळचा थंडीचा माहोल, गुलाबी थंडी, गुलाबी, निळी, पिवळी, इतकं छान धुकं पडलंय ना. मस्त मस्त. काम करता करता एन्जॉय करणं खरंच मजा आहे. सकाळी उठायला पाहिजे रे आयुष्यामध्ये. मस्त. मी उठते तर मी नाही उठत. गाईज तुम्ही जर शिक्रापूर चाकण रोडनी ट्रॅव्हल करत असाल ना, मोस्ट विजिट. इतका सुंदर वडापाव आहे ना इथला. वडापाव, मिसळ पाव खूप टेस्टी. यू मस्ट ट्राय गाईज, मस्ट ट्राय. कुठे थांबलो आणि सांगितलं कृष्णाचं असं मंत्र कानावर पडलं तर प्रसन्न वाटतं. नाश्ता झालाय आमचा. नाश्ता दाखवणं योग्य नाही समजलं. वडापाव, मिसळ चांगलाच खूप ॲम्बियन्स मस्त आहे. नक्की ट्राय करा इकडे एकदा.
हे बघा गाईज, एवढ्या खराब रस्त्यावरतीही मी गाडी चालू शकते, तरी पण माझ्या नवऱ्याला माझा विश्वास नाही की मला गाडी येते. तरी पण चालूच आहे, तुला गाडी येत नाही, तुला गाडी येत नाही. ऑन द वे अर्धा तास सांगते अजून पोहोचायला. लवकर सव्वाट झाले, अर्धा तासात काहीच प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित आहे. नवरदेव आत्ता मिसळपाव वगैरे झाला. नवरदेव आत्ता आंघोळीला गेलाय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आम्ही टाइमपास करत पण चाललोय सध्या. जस्ट मांडवला चालू झालाय. घरचं शूट झालेलं आहे, पण जस्ट मंगलकारणात पोहोचलो आहे. साखरपुड्याची तयारी चालली, तर मस्त डेकोरेशन. अतिशय वेळेमध्ये शुभ कार्य संपन्न करायचं आहे, त्यामुळे दोनही परिवाराची एक जबाबदारी आहे. नवरा येतो बायकोसाठी, नवरा येतो बायकोसाठी, वराडीत जेवणासाठी. सगळे चालले जेवायला आणि अजून इकडे प्रोग्राम चालू. मंडई टाइम 8:30. विधी मंडप आवाज ते येत असेल तुम्हाला बॅक साईडने. अजून तरी त्यांची अजून पोटर राहिली, विधी मंडपाची सगळी रसम राहिली. शूट मस्त होणार आहे, टाईम खूप गेला. कपल कोऑपरेटिव्ह आहे, बट फॅमिलीज नाही आहेत. ठीक आहे, बघू कसं होते. चल भेटू पुढे. गाईच सुनसान रस्ता आहे, काय म्हणणं आहे? खूप भयंकर. इथं काळं कुत्र पण नाहीये रस्त्याने. चारीकडं नुसतं अंधार दिसतोय. इव्हन शेजारचे थोडं लाईट तिकडे दाखव, थोडं लाईट असल्यामुळे तरी दिसतंय. नाही तर शेजारचं शेत पण ओळखून नाही ते, त्यात ऍक्टिव्ह आहे. लाईट त्याचा एवढा हायर नाहीये, बट प्रयत्न चाललाय. सांगण्याचं बोध एवढंच आहे, आयुष्यामध्ये जे नशिबात लिहिलंय ना ते होणार आहे. बरोबर आहे का? हो नक्कीच. पण आपल्या कर्मावर, आपल्या करणीवर, आपण जे करतोय ते, त्याचबरोबर देवावर, या 3 गोष्टीवर विश्वास ठेवला ना, किती पण अवघड रस्ता असू दे सोपच होता आयुष्यामध्ये. खरं आहे का? येस. त्यामुळे मी 4ला निघले, म्हणजे उठलेलो आहे. 6ला निघालो होतो, 8-8:30ला पोहोचले. आत्ता सुट्टी झाली आहे, म्हणजे वर्क डॉट 12-13 तास केले वेडिंगचं. रिझल्ट 100 आउट ऑफ 80% भेटलाय. 20% थोडं त्यांनी मिस केले, त्याला नो ऑप्शन आहे. वेडिंग म्हणल्यावर सगळंच कॅप्चर होणार असं नाहीये, बट ठीक आहे, खुश आहे, मजा आली आहे. रिझल्ट शेअर करायला एक्सायटेड आहोत. लवकरच रिझल्ट शेअर करू. आज रील टाकणं नाही होणार, त्यामुळे उद्या पडेल. आज 23 तारीख आहे, रविवार आहे, नोव्हेंबर 2025. 24 तारखेला व्हिडिओ पडेल, तर एक डे थोडंसं हे होईल, बट मजा आली आहे. लॉग बघून मजा येईल. थोडं पुढे गेले की जेवण करू, तिथे आपण भेटूच. गाईज मॅडमला तर काही जेवायचं नाही आहे, बट माझ्यासाठी मी हॉटेल शोधते. कुठे शोधते आपण? निघल्यापासून ना. चांगलं हॉटेल असं हायवेला, इच्छा होती धाब्याला खायची. मेन रोडला आपल्या हायवेला असं ढाबा असं मस्त वाटतं जेवण. ट्राय करतोय, शेवटी नाहीच. शेवटी आम्ही आता शेल पिंपळगावच्या पुढं आळंदीला लागणार आहेत. आता
10 मिनिटात बरोबर ना? येस, आळंदीला पोहोचलो. 10 मिनिटात आम्ही आळंदीला पोहोचणार आहे. शेवटी तिथंच तिकडे आपल्या इकडे जेवण आहे. ठीक आहे चला. आणि हे आजचं नाही, प्रत्येक ट्रिपचं आहे आमचं. तेच आहे. सगळं त्यामुळे सोडायचं आता- ना आपल्या तिकडे येऊन जेवायचं. अवघड आहे. बरं ठीक आहे चला. जीव बोलतो गाईज आता घरी पॉवर डाऊन गेल्यावर आहे. भेटूयात, बघू आता. पॉवर डाऊन आहे आता. बाय. सगळं गाव सोडून आम्ही चुरलीला आले पाटील वाड्याला खायला. फायनली आले काहीतरी आफ्टर 20 मिनिटं वेट. आमचं खाणं कोण कोण आहे तुमच्यातलं असं सांगा. कशी सर टेस्ट? तारक मेहताची चांगली टोमॅटो सूपची सांगा हो. चांगली चांगली. आ ठीकठाक चेहऱ्यावर तर वाटत नाही. ठीकठाक. व्हेज मराठा विथ गोबी. या तुम्ही पण खातो. तुम्ही पण खा आम्ही पण खातो. किती भूक लागली बोलण्यावरून. सोबत येईल फ्रेंड. बाय बाय भेटू. फायनली होम स्वीट होम. आलंय वैतागलोय आवरतोय जस्ट ठेवलंय. कसलं स्टॅमिना नाही आहे मॅडम बोलतो ते. ठीक आहे इथेच व्लॉग संपवतो. अपडेट्स आणि पुढचे व्लॉग लवकरच येतील. स्टे ट्यून्ड. भेटू लवकरच नवीन ऊर्जासोबत नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू. गुड नाईट.